आता आज आपण खरडा चिंबोरी बनवणार आहोत। तर चिंबोरी साफ करते मी ते, पण चिंबोरी साफ करायचा पूर्ण व्हिडिओ मी नाही टाकलाय, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे। जर तुम्हाला चिंबोरी कशी साफ करायची हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। आपण इथे वाटण बनवून घेतोय। आपण कोथिंबीर घेतले, लसूण घेतलाय, आलं घेतलंय आणि मिरच्या घेतल्यात, याचा आपण पेस्ट बनवून घेणार आहे। तर इथे आपण कवळं खोबरं वापरणार आहोत। तर मी हे कवळं खोबरं घेतले, तुकडे करून घेतलं, त्याचं पाठची साईड काढलेली आहे, थोडी थोडी राहिले ती पण काढून घेणार आहे। हे बघा, हे असं असतं कवळं खोबरं, तर हे आपण इथे वापरणार आहोत। यानी क्रीमी टेक्स्चर येतो भाजीला, म्हणजे जी रस्सा जी ग्रेव्ही बनणार तिला क्रीमी टेक्स्चर येणार। तर आता ह्याची पेस्ट बनवूया आपण। तर आता आपण फोडणी टाकून घेऊया। तर तेल घेऊया आपण ऑइल घेतलंय, कढईत आपण 2 टेबलस्पून ऑइल घेतलं, त्यात 3 टेबलस्पून हा खरडा घेतला। तर जरा खरडा जो आहे तो जाडसरच आपल्याला वाटायचा आहे। माझ्या मिक्सर मध्ये वाटलं जात नव्हतं म्हणून मला पाणी टाकावं लागलं, तर तुम्ही जाडसर वाटून घ्या। 3 टेबलस्पून आपण खरडा वापरलाय, कारण आपण इथे खरडा चिंबोरी बनवतो। आपण जरा जास्त घेतलेला आहे खरडा, कारण आपला खरडा फेकणं, आपल्याला खरडा चिंबोरी बनवायचे। आता थोडंसं आपल्याला परतून झालेलं आहे खरडा। आता आपण कांदा कापलेला आहे, 3 कांदे घेतलेत आपण, ते टाकून घेऊ। कांदा जरा शिजून घेऊया आपण मस्तपैकी। इथे आपण 1 टीस्पून सॉल्ट टाकूया। कांदा शिजलेला आपला। खेकड्याचे जे बारीक पाय असतात ते आपण वाटून घेतले पाणी टाकून, त्याचं हे पूर्ण ग्रेव्ही झालेली आहे। तर आपण जे खोबरं मिक्सर मध्ये वाटलेलं ते इथे आहे, त्याच्यामध्ये हे मी मिक्स करते, गाळून घेते। आणि हे जे ग्रेव्ही झालेली आपली ती आपण टाकणार आहोत। आता हे मस्तपैकी आटून घेणार आहे आपण। तोपर्यंत आपण आटवून घेऊया, गॅस फास्ट ठेवायचा आपल्याला। अर्धा टीस्पून हळद, एक टेबलस्पून आपण बेसन वापरलंय खमंगपणा यासाठी। हे साईडने बघा आता ऑइल सोडलंय। आपण बराच वेळ असं परतून ठेवलेलं होतं झाकून, चांगलं शिजून दिलं आपण। तर आता आपण खेकडे टाकून घेऊया। मी स्वच्छ धुवून ठेवलेले खेकडे। आता आपण ह्याच्यामध्ये ना आपण घाटून घेतलेलं आहे अर्धा टीस्पून आपण गरम मसाला टाकूया। आणि मी चिंचेचा कोळ करून ठेवला तो टाकूया आपण।
ज्यांच्या घरी लहान मुलं तर त्यांनी तर अवश्य करून बघाई. त्यांना खायला पण खूप सुंदर हिरवी खेकड्यामध्ये खूप प्रोटीन पण असतं. विथ प्रोटीन.